जीवन सर्वांनाच हवं असतं, परंतु रक्तरंजित गोष्टी कधी कधी कराव्या लागतात. याचं कारण असं की या मानवी जीवनामध्ये साम्राज्यवादी शक्ती विषम बळासमोर उभ्या राहतात, तेव्हा माझ्यासारख्या असंख्य तरुणांना हातात शस्त्र धरावं लागतं, जे मला कदापि प्रिय नाही, असं भगतसिंगांनी स्वतः लिहून ठेवलेलं आहे. भगतसिंग हे मूलतः विचारवंत होते. ते काही मूलतः खुनी, दरोडेखोर किंवा खंडणीखोर नव्हते. त्यांनी जेव्हा सॉन्डर्सला मारायचा प्रयत्न केला, मला वाटतं सॉन्डर्सला मारायचं होतं त्यांना, पण त्यांनी मला वाटतं स्कॉटला मारला चुकून. तो त्या लोकांवर अत्याचार करतो म्हणून मारला, मला खंडणी दिली नाही म्हणून नाही मारला. त्यांना समाजामध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेवना भीती पसरवायची नव्हती की जर तुम्ही खंडणी दिली नाहीत तर तुम्हाला मारण्यात येईल. आजच्या राज्यकर्त्यांमध्ये, आजच्या विरोधी पक्षांमध्ये आणि आजच्या ज्या मसल पॉवरवर चालणाऱ्या पक्षांमध्ये आणि भगतसिंगांच्या हिंसेमधला जो फरक आहे ना, तो हा फरक आहे. त्यांनी फार सुंदर पत्र दिले बटुकेश्वर दत्तांना. काय झालं, या खटल्यामध्ये बटुकेश्वर दत्तांना फाशी नाही झाली, त्यांना जन्मठेप झाली. जन्मठेप झाल्यावर गांधीजींचा जो म्हणणं होतं आणि गांधीजींना आग्रह करत होते की भगतसिंगांना जन्मठेप व्हावी, ते सगळं जो लुळं पडतं. 23 वर्ष 5 वर्ष महिन्याच्या मुलाने लिहिलेलं हे आहे. बटुकेश्वर दत्तला त्यांनी पत्र असं लिहिलंय. त्यांना हे झाल्यावर, जन्मठेप झाल्यावर, माझ्या एक चांगल्या श्रोते इथे उठून निघाले. अच्छा. बटुकेश्वर दत्त, सेंट्रल जेल लाहोर, ऑक्टोबर 1930 त्यांनी पत्र लिहिलंय. मला शिक्षा सुनावण्यात आली आहे, तसा फाशीचा आदेशही देण्यात आला आहे. या कोठड्यांमध्ये माझ्याखेरीज फाशीची प्रतीक्षा करणारे आणखी खूप गुन्हेगार आहेत. ते लोक हीच प्रार्थना करत आहेत की कसेही करून फाशीतून त्यांची सुटका व्हावी. परंतु त्यांच्यात बहुधा मीच एकमात्र असा माणूस आहे की जो मोठ्या उत्सुकतेने त्या दिवसाची वाट बघतोय, जेव्हा आपल्या आदर्शांसाठी फासावर लटकण्याचं भाग्य मला मिळेल. फाशीच्या तख्तावर मी आनंदाने चढीन आणि आपल्या आदर्शांसाठी क्रांतिकारक किती शौर्याने बलिदान देऊ शकतात हे जगाला दाखवून देऊ शकेन. मला फाशीची शिक्षा झाली आहे, पण तुला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तू जिवंत राहशील आणि तुला जिवंत राहून जगाला हे दाखवून द्यायचं आहे की क्रांतिकारक आपल्या आदर्शांकरता केवळ मृत्यूला कवटाळतातच असे नव्हे, तर जिवंत राहून प्रत्येक संकटाचा सामनाही करू शकतात. मृत्यू हे खडतर ऐहिक जीवनातून सुटका करून घेण्याचं साधन बनता कामा नये. ज्या क्रांतिकारकांना प्रसंगावशात फाशीच्या बंधातून सुटका मिळाली आहे, त्यांनी जिवंत राहून जगाला हे दाखवून दिलं पाहिजे की ते आपल्या आदर्शांसाठी केवळ फासावर चढू शकतात असं नव्हे, तर तुरुंगाच्या अंधाऱ्या कोंदट कोठड्यांमध्ये घुसमटून टाकणाऱ्या क्रूर आणि हीनतम दर्जाच्या अत्याचारांना देखील तोंड देऊ शकतात, असं लिहून त्यांनी बटुकेश्वर दत्तांनी लिहिलंय. मी एकच पत्र अजून त्यांचं वाचणार आहे, त्याच्यानंतर मी माझं बोलायचं ते बोलणार आहे. मुद्दा असा आहे, जामिनाचं वाट पाहतात ना, ती का पाहतात माहिती आहे? आयडियोलॉजी नसते, तत्वज्ञान नाही. तत्वज्ञानाचा एका अत्यंत क्रूर हुकुमशहाचं एक वाक्य आहे, फेट डज नॉट स्पेअर द मॅन वॉज कन्व्हिक्शन्स आर नॉट मॅच बाय हिज रेडीनेस टू गिव्ह देम इफेक्ट. नियती त्या लोकांना कधी क्षमा करत नाही ज्यांच्या अंतःप्रेरणा ज्यांच्या कृतीशी मेळ खात नाहीत. हे लक्षात ठेवा. या अंतःप्रेरणा या कृतीशी मेळ खातात म्हणून 31 सालपासून 2010 पर्यंत आपण त्यांना आठवणीत ठेवलंय. राजगुरू आणि सुखदेवांबद्दल मला बोलायचं होतं. गंमत अशी की सुखदेव आणि राजगुरू हे दोघेही मागे राहिले म्हणजे मागे पडले नाहीत. ते या क्रांतिकार्यात मागची भूमिका, पडद्यामागची भूमिका जास्त बजावत होते आणि भगतसिंग पुढे जात होते, कारण प्रत्येकाने आपली भूमिका ठरवून घेतलेली होती. इथे दुर्गाबाबींचा फोटोच नाहीये. खरं तर भगतसिंग कितीतरी अगोदर पकडले गेले असते, परंतु त्या काळचा हिंदू समाजाचा विचार करता दुर्गाबाबी दुसऱ्या क्रांतिकारकाच्या पत्नी असताना इंग्लिश वेश घालून भगतसिंगाची पत्नी आहोत असा आवेश आणून त्यांनी भगतसिंगांबरोबर मूल घेऊन एक प्रवास केला आणि भगतसिंगाला अटकेतून खूप अगोदर वाचवलं होतं.
त्याच्यानंतर असेंब्लीत भगतसिंगांनी बॉम्ब टाकला, नाहीतर त्या सॉन्डर्सच्या कटाच्या खटल्यातच ते पकडले जायचे. आणि असेंब्लीत जेव्हा बॉम्ब त्यांनी टाकला तेव्हा भगतसिंग आणि त्यांच्याबरोबर मला वाटतं सुखदेव होते की राजगुरू होते, राजगुरू होते मला वाटतं, राजगुरू होते भगतसिंगांबरोबर. या दोघांना पळून जाणं सहज शक्य होतं. त्यांनी आपलं पिस्तूल त्या अधिकाऱ्याच्या हवाली केलं. त्यांना काही हे माहीत नव्हतं असं नाही, हे काही युद्ध आहे आणि आपण जिंकणार आहोत असा गैरसमज नव्हता त्यांचा, की त्यांना माहित होतं ब्रिटिश सरकारकडे तोफा, विमानदल सगळं काय आहे, जबरदस्त. ते जर्मनीशी लढू शकले नंतर, ते काय भगतसिंग राजगुरूंना ऐकणार होते. त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकला त्या असेंब्लीमध्ये सगळे जण होते. आपले हे होते, आपले जयकर, बॅरिस्टर जयकर होते, त्यांचा मुलगा तो अर्जित जयकर आणि मोहन जयकर हल्ली की कामं करतात ते होते तुमचे. ते बॅरिस्टर जयकर होते, मोतीलाल नेहरू होते, असे असंख्य लोक होते. त्यांना त्रास होणार नाही, त्यांना दुखापत होणार नाही अशा रीतीने त्यांनी दोघांनी बॉम्ब टाकला. आणि तो बॉम्ब टाकल्यावर त्यांनी एवढंच म्हटलं, क्रांती चिरायू हो, इन्कलाब जिंदाबाद. आणि हे त्यासाठी म्हटलं, त्याच्यानंतर लिहून ठेवलंय की इंग्रज सरकारपर्यंत, साम्राज्यवादी शक्तींपर्यंत जगभरच्या आमचा आवाज पोचावा म्हणून हा बॉम्ब टाकण्यात आलेला आहे. कोणाला मारण्याचा आमचा उद्देश नव्हता. तो असता तर आम्ही मारण्याकरता बॉम्ब वेगळे टाकू शकलो असतो आणि अनेकांना मारून निष्ठू शकलो असतो. एवढंच काय तर अजून एक माणूस आहे त्याचा त्या दिवशी फाशी झाली नाही म्हणून त्याचा आज उल्लेख करू नये असं नाही. चंद्रशेखर आझाद. आझादांना जाड होते, ते खूप मोठ जाडे होते, त्यांना भैया म्हणायचे. आज भैयाचा वेगळा अर्थ होतो, पण चंद्रशेखर आझाद यांना भैया म्हणत असत ते सगळेजण. ते खूप जाड असल्यामुळे लोक म्हणायचे, अरे आपको तो फांसी का फंदा रास नहीं आएगा क्योंकि आपके लिए फांसी का फंदा बना ही नहीं, इतने मोटे हैं आप. फांसी का फंदा आपको मुबारक हो, मुझे मेरी गोलियां ही काफी है, असं ते आयुष्यभर म्हणत राहिले. आणि शेवटी पोलिसांशी लढताना गोळ्यांनीच त्यांचा मृत्यू झाला. आज केवळ या तिघांचं स्मरण करताना त्यांचं करू नये असा काही नियम नाहीये. त्यामुळे दुर्गाबाबींसोबतच त्यांचंही स्मरण करणं मला अत्यावश्यक वाटतं. एक पत्र मी वाचून दाखवतो, शेवटचं हे पत्र आहे. भगतसिंगांबद्दल वाचून दाखवण्यासारख्या असंख्य गोष्टी आहेत. त्यांनी अख्खी फिलॉसॉफीच लिहिलेली आहे. म्हणजे त्यांची पुस्तकं जी आहेत ना ती तुम्ही मुळातून वाचाल. हल्ली वाचण्याची सवय कमी झालेली आहे. हल्ली दुःख आणि सुखाचे नळ चॅनल रूपाने तुमच्या घरात वाहायला लागलेले आहेत. ते नळ ऑन केले संध्याकाळी 7 वाजता की वाचायला वेळ कोणाला मिळतो. त्यामुळे ते नळ बंद करा आणि पुस्तकं वाचा. हे भगतसिंग पुस्तक अनेक आहेत, भगतसिंगावर अनेक पुस्तकं आहेत. त्यांना हात पाय जखडून टाकलेल्या बेड्यांनी त्यांचे फोटो आहेत, सगळं आहे. हे सगळं खूप शोधून काढावं लागतं तेव्हा मिळतं. ही सहज उपलब्ध होणारी पुस्तकं नाही आहेत. परंतु यातलं एक पत्र जे आहे ते मला फार